नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या नवदुर्गा या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवरात्रीचा जागर सुरू आहे, स्त्री शक्तीचा जागर. आणि या नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. देवीची उपासना करत असतो, देवीची आराधना करत असतो आणि देवी प्रसन्न होऊन आपल्याला सुख, समृद्धी, आयुष्यासाठी आपल्याला वरदान देते. आपण दांड्या खेळतो, आपण नृत्य करतो, आपण उपासतापास करतो आणि या माध्यमातून आपण देवीची आराधना करत असतो. याच काळामध्ये आपण नवदुर्गाच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातल्या अनेक नवदुर्गांना तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी कला क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीचं काम केलंय आणि आज त्या नावारूपाला आल्यात. अशा नवदुर्गा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहेत. आजची आपली नवदुर्गा आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा केळकर. आपण स्वागत करूया. स्वागत आहे मनीषा आमच्या या कार्यक्रमात. थँक्यू. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मनीषा यांचं जो प्रवास आहे कला क्षेत्रातला तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खरं तर कलाक्षेत्र, अभिनयामध्ये तुम्ही आहात, मॉडेलिंगमध्ये तुम्ही आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय. मला खरं तर याची जी सुरुवात होती, कारण कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करणं, पाऊल ठेवणं, याला एक प्रकारचं धाडस लागतं म्हणा किंवा एक प्रकारचं स्किल, कौशल्यसुद्धा लागतं. तर याची सुरुवात कशी झाली? सगळं प्रथम तर सगळ्यांना नमस्कार. माझे प्रेक्षक सगळे, जय महाराष्ट्राचे आणि माझे फॅन्स, अगदी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. खूप खूप छान जाऊ तुमचं नवरात्री. आता सुरुवात कशी झाली तुम्ही विचारताय, तर देवीपासूनच सुरुवात झाली आहे. कारण का माझे आई बाबा, म्हणजे बाबा राम केळकर लेखक आणि आई जीवनकला केळकर एक क्लासिकल डान्सर आणि ॲक्ट्रेस होता. हे दोघं, म्हणजे दोघांना मुलगी हवी होती आणि 2 मुलं झाली. मला 2 भाऊ आहेत आणि 10 वर्ष काहीच नाही. तर खूप आई म्हणते असं खूप प्रार्थना केली, सगळे देऊळ पालते घातले, पण काहीच नाही. आणि तर मग घरी आधी गणपती यायचा आमच्या घरी, तर मग देवी ठेवली, गौरी आणली आणि नवस केला माझ्या आईने की बाबा तुला आणते, मुलगी येऊ दे. आणि आम्ही आलो. तर ही खरी सुरुवात झाली माझी. आणि अजूनही आम्ही देवी बसवतो घरी. खूप सुंदर दिसतात आणि एक नाही 2 बसवतो. कारण का मग माझ्या आईला अजून ग्रीड म्हणतात ना, सून हवी होती, मग दुसरी ठेवली. मग सून ही आली, आमची वहिनी पण आली आणि खूप गोड, सगळं छान. तर देवीचीच कृपा आहे. आणि आता सुरुवात कला क्षेत्रात म्हणाल तर लहानपणापासून कधीच विचार नव्हता केला. कारण अभ्यासात खूप चांगली होते, व्हेरी गुड ॲट स्टडीज, सायन्स खूप अगदी फेवरेट टॉपिक माझा. आणि ते मला असं वाटायचं की कारण का बाबांबरोबर नेहमी सेटवर असायचे. तर तेव्हा आपण जेव्हा बघतो ॲक्टर्स परफॉर्म करतायत, तर टेकवर रिटेक चालू असतात. तर ते बघताना फार बोर व्हायचं. तर मी कधी नाहीच बाबा या क्षेत्रात जाणार. तर मला व्हायचं होतं पायलट, ॲज इन एअरफोर्समध्ये. सो त्यासाठी अभ्यास वगैरे सुरू होता. आणि मी काही एक्झाम्स पण दिल्या, क्लिअरसुद्धा झाले. पण तेव्हा मुलींना फायटर जेट्स अलाउड नव्हते. सो मग रडारड आणि मग पुढे काय करायचं काही माहीत नाही, अशी अवस्था झालेली. पण मग सायन्स आवडत होतं. आय गेव माय डेंटल मिळालेलं मला पुण्यात भारतीय विद्यापीठला. पण आपले उगाच सीट कोणाची तरी नाहीच घेऊ नये म्हणून त्यांना टुक अप मायक्रोबायोलॉजी. त्यात पण खूप आनंद, म्हणजे मजा आली सगळं. पण एका पॉईंटला मला कळलं की शिकताना आपल्याला खूप मजा येते नाही का, कारण का नवीन गोष्टी आपण रोज शिकतो. पण ते कंटिन्यू करायचं ॲज अ प्रोफेशन, ते मला असं वाटलं दॅट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी, कारण का ते मोनोटोनस होत झालं माझ्यासाठी. आणि मग असा विचार केला की लहानपणापासून, म्हणजे आय थिंक चालायला लागले तर त्याच्या आधीपासून नृत्य आवडत होतं. बाबा नुसते कॅमेरा घेऊन सगळीकडे आमच्या पाठीपाठी असायचे. तर कॅमेरावर एक वेगळं प्रेम होतं. आणि शाळेत एलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणा, ड्रामाज म्हणा, जे काय, म्हणजे मनीषा केळकर हवी ॲन्युअल डेच्या फंक्शनला. तर हे सगळं असताना मग आई म्हणाली, मग वाय आर यू थिंकिंग अबाउट इट.
आणि मी खरंच विचार केला आणि कॉलेजमध्ये, इवन कॉलेजमध्ये ते सुरू होतं. म्हणजे अगदी लिटरली स्टेट लेवलला वगैरे आमचा ड्रामा वगैरे गेला. मग मी विचार केला की आपल्याला हे आवडतं, उगाच ते लहानपणापासून एक मनात काहीतरी खूट होती पण ती निघाली. आणि देन आय डिड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन टू फिल्म मेकिंग आणि मास कम्युनिकेशन्स, आणि मग प्रवास सुरू झाला. क्या खरं तर ना अभिनय क्षेत्राबद्दल म्हणजे कारण काय होतं की व्यावसायिकरित्या ज्यावेळेला आपण एखादं क्षेत्र स्वीकारतो त्यावेळेला खूप आपल्याला स्पर्धेला सामोरं जावं लागतं. कारण या क्षेत्रामध्ये असणारी जी स्पर्धा आहे, कारण ही एक ग्लॅमरची दुनिया आहे आणि तिथे येताना आपल्याला खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. व्यावसायिकरित्या आपण हे क्षेत्र स्वीकारावं असं कधी वाटलं आणि कशासाठी? आता कॉम्पिटिशन कुठे नाही आहे, लिटरली सगळीकडे कुठलाही विषय तुम्ही निवडा, सगळीकडे कॉम्पिटिशन, आणि ती असावी आणि हेल्दी कॉम्पिटिशन असावी. एक कॉम्पिटिशन असते, आसपास जेवढे आपले लोक आहेत ते त्या क्षेत्रात आहेत तर त्यांनी काय काय कामगिरी केली त्यांच्याकडून चांगलं चांगलं शिका. आणि एक कॉम्पिटिशन असते स्वतःबरोबर की तुम्हाला आवडतो ना तो विषय, तर देन गेट इन टू इट. आणि मग त्यात मग मार्ग मिळत जातात. खरंच सरळ रस्ता मिळतो. ऑफकोर्स स्ट्रगल्स कोण त्यांना नाव देतं, द पाथवे यू चूज, पण मी स्ट्रगल मानतच नाही. कारण का जे काम तुम्ही चूज केलं आहे, तुम्हाला करायचं आहे आणि त्या क्षेत्रात तुम्ही जाताय तर मजा येणारच ना. मजा येते म्हणून तुम्ही त्यात आहात. सो आय कन्सिडर इट की स्ट्रगल वगैरे काही नसतो लाईफमध्ये. तो एक जर्नी असते, आपल्याला ती कंप्लीट करायची असते. आणि व्यावसायिक म्हणजे ऑफकोर्स लहानपणापासून एक होतं की आईबाबांनी कधीच फोर्स नाही केलं की बाबा हे करा किंवा ते करा. सो वी वर गिवन दॅट फ्रीडम, सगळं जे करायचं आहे ते करा. म्हणूनच एज्युकेशन करता करता जेव्हा रिअलायझेशन झालं की आपल्याला ह्या क्षेत्रात खरंच आवड आहे, आणि मग तो डिसिजन घेतला की पहिला प्रोजेक्ट आपण कधीच विसरत नाही. म्हणजे कुठल्याही विषयामध्ये पहिलं जी गोष्ट असते ती कायम लक्षात राहते. व्यावसायिकरित्या पहिला प्रोजेक्ट कोणता होता आणि त्याच्या काही आठवणी? ओके, हां, जे जे पैसे मिळाले ना आपल्याला. खरंय खरंय. सो 2 प्रोजेक्ट्स ॲक्च्युली सुरू झाले एकत्र. एक माझ्या भावाचीच फिल्म होती, भोळाशंकर. सो तेव्हा मला फोटोग्राफी करायची होती. सो आय वॉज ॲज अ फोटोग्राफरच मिरवत होते सगळीकडे. पण मग लिटरली सगळ्यांनी मिळून मला कन्व्हिन्स केलं की नाही, दिस इज द राईट फिल्म फॉर यू, गेट इट. ती सुरुवात होती. आणि ते करताना लॉटरी माझी पहिला चित्रपट, अभिजित सावंत जे सिंगर, इंडियन आयडल तेव्हा अभिजित झालेला आणि खूप त्याला पॉप्युलॅरिटी होती वगैरे. सो तो चित्रपट नक्कीच मजा केली खरंच. आणि या क्षेत्रामध्ये काम करता करता एका बाजूला मॉडेलिंग पण सुरू होतं. आव्हानात्मक जास्त काय होतं? म्हणजे मॉडेलिंग होतं, अभिनय होता की नक्की काय? नाही, खरं म्हणलं तर ॲक्टरच आहे, बॉर्न ॲक्टर, इनसाइड अँड आउट कम्प्लिटली. तर तीच आवड नेहमीच. सो डेफिनेटली फिल्म्स. आणि मी थिएटरसुद्धा केलं. मुजीब खान जी आहेत माझे गुरुजी, त्यांच्यासोबत आयडिया ग्रुप्समध्ये. सो वी डू अ लॉट ऑफ, मी मराठी, हिंदी, उर्दू प्लेससुद्धा केले, इंग्लिश प्लेस केले. सो अजूनही कधी कधी वेळ मिळाला की ते मला बोलवतात, मनीषा वेळ असेल तर हा प्ले करूया, आणि मी संधी सोडत नाही. थिएटर का फिल्म? कठीण विषय आहे, कारण का दोन्ही आवडतो. कारण का थिएटरमध्ये आपल्या समोर प्रेक्षक असतात आणि लिटरली नाही म्हणलात तरी डोळ्यात डोळे घालून आपण आपले इमोशन्स व्यक्त करत असतो आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. आणि तिथल्या तिथे ते आपल्याला अपलॉड करतात किंवा नाराजगी पण दाखवतात कधी कधी. तर ती प्रशंसा खूप आवडते, तिथल्या तिथे जी मिळते. आणि कॅमेराची तर वेगळीच मजा आहे, अगदी प्रेमच आहे त्याच्यावर. आणि तोही आपल्यावर तितकंच प्रेम करतो. एक कुठल्याही ॲक्टरला आपण विचाराल तर ते हेच सांगतील की हे गिव्ह अँड टेक ऑफ लव्ह आहे आमच्यामध्ये. डोळ्यात डोळे घालून मी त्याकडे बघते आणि तो मला इतकं सुंदर प्रोत्साहन देतो. आणि येस, सो फिल्म्स ऑल्सो डेफिनेटली. नक्की. फिल्म्स करणारी जी सगळे ॲक्टर्स आहेत त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जे फ्लेवर्स आहेत ते जवळजवळ सगळेच त्यांनी चॉईस केलेले असतात. त्यांनी टी व्ही पण केलेलं असतं, थिएटर केलेलं असतं, फिल्म्स केलेल्या असतात, ॲड फिल्म्स केलेल्या असतात, शॉर्ट फिल्म्स केलेल्या असतात, असं बरंच काही. तुम्हीसुद्धा या सगळ्या याच्यामधून गेलाय.
पण मग तिकडचे एक्सपिरियन्स कसे होते या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वावरतानाच? मला तर असं वाटतं खूप छान जर्नी झाली आहे. एक्सपिरियन्सेस, आपण वी आर अ सोशल ॲनिमल. आपण एकटे सगळं करू, म्हणजे शाहरुख खान उठून पण असं बोलू नाही शकत की आय एम द किंग आणि मी सगळं केलं एकत्र. नो, फिल्म मेकिंग इज टीमवर्क. तर सगळे म्हणजे माझ्या प्रोड्युसर्स, माझे डिरेक्टर्स, इवन माझे स्पॉट दादा, हे सगळे मिळून आम्ही फिल्म बनवतो. तर तो एक्सपिरियन्सेस मला खूप छान झाले, कारण का ही मला लोकं छान मिळाली, खूप सुंदर लोकं मिळाली. अगदी काही जणांनी शिकवलं, काही जणांनी प्रोत्साहन दिलं, काही जणांनी सपोर्ट दाखवला. एक इमोशनल सपोर्ट पण खूप महत्त्वाचा असतो. सो आय फील आय एम व्हेरी लकी, कारण का देवी मातांनीच आता पाठवलं आपल्याला, तर तिने सगळं आय थिंक सॉर्टेड ठेवलं आहे. नक्की. कोणत्या पद्धतीच्या भूमिका आवडल्या, किंवा आत्ता या सिच्युएशनला सुद्धा असं काही ड्रीम एखादं की या टाईपच्या भूमिका अजून आल्या नाहीत आपल्यापर्यंत आणि त्या आल्या तर आवडेल करायला? ओके, सो ऑफकोर्स मी मार्शल आर्ट्स वगैरे करते आणि मला ॲडव्हेंचर्स खूप आवडतात. म्हणजे तुम्ही यू विल जस्ट नेम इट, स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचरमध्ये मी खूप आहे. सो मला त्या प्रकारची एक फिल्म करायला नक्की आवडेल, वेर आय कॅन शोकेस दोज काइंड ऑफ स्किल्स इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. डेफिनेटली आवडेल. क्या बात आहे. खूप छान अशा पद्धतीच्या गप्पा आपल्या रंगतायत. खरं तर मनीषा केळकर यांना आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहिलं आहे. आपण आत्ता स्क्रीनच्या माध्यमातून पण पाहत असाल की वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यांनी आत्ताच स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर संदर्भात आपल्याला सांगितलं. आणि त्याच एका प्रश्नाकडे खरं तर मला वेळापूर्वी की ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खरं तर तो जो कनेक्ट आहे तो फारच आश्चर्यचकित करणार आहे. कारण अभिनेत्री आणि कार रेसर हा एक फार मोठा स्पेस किंवा एक वेगळंच आहे. म्हणजे तर ते कार रेसिंग किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा काय वळलात, आणि ती आवड कुठे होती किंवा त्याचा स्पार्क कुठे होता? हो, खरं बाबांकडून सुरुवात झाली. बाबांना आईनी तर बाबांना शिकवली गाडी चालवणं. तर तिथूनच पण बाबांना खूप गाडीवर प्रेम. म्हणजे मी लिटरली मांडीवर बसून गाडी चालवायचे त्यांच्यासोबत. तर ते गाडी प्रेम तिथून सुरू झालं. पण आपल्या म्हणजे मी जेव्हा जस्ट स्कूल एंड होत होतं आणि कॉलेजमध्ये जात होते, तर तेव्हा आपल्या इथे गो कार्टिंग सुरू झालेलं. आणि मी म्हणजे काही नवीन गोष्ट सुरू झाली की मला ती ट्राय करायची असते. सो तेव्हा आय वेंट फॉर इट, आणि त्यांनी नोटीस केलं की आय वॉज क्वाईट गुड ॲट इट. म्हणून त्यांनी मला अजून ट्रेन केलं आणि आम्ही तेव्हा बॉम्बे रेसेस आणि महाराष्ट्र रेसेस वगैरे केल्यात. आणि इट वॉज गोईंग ग्रेट. पण ते सडनली बंद झालं कारण का ती फेडरेशन बंद झाली. सो आपल्या इंडियात असं काही इन्फॉर्मेशन नाही आहे की मोटर स्पोर्ट्स करायचं असेल तर काय करावं लागेल. सो आय वॉज क्लूलेस, आणि माझं ॲक्टिंग करिअर सुरू झालेलं. एव्हरीथिंग वॉज गोईंग वेल. पण मनात ती कुठेतरी कुचकुच होती की बाबा एक स्पोर्ट्स कार मला त्या ट्रॅकवर कधीतरी चालवायला मिळावी. मी लोकांना लिटरली जाऊन प्लीड करायचे, प्लीज मला कधीतरी एक मला घेऊन जा कधीतरी, लेट मी ड्राईव्ह इट वन्स ऑन दॅट ट्रॅक. आणि मी खूप ह्याच्यावर विश्वास ठेवते, द युनिवर्स अँड द एनर्जीज हेच आहेत जे काय आहे. आणि त्यांनी ऐकलं माझं. आणि देर वॉज 2017मध्ये अराउंड एक कॉम्पिटिशन होती फॉर ॲमेच्युअर रेसर्स ऑल ओव्हर इंडिया, आणि त्यातून 12 सिलेक्ट झाले. आणि मग 1 वर्ष आम्हाला ट्रेनिंग दिली, आणि त्यातून 6 सिलेक्ट झाले, त्यात मी होते. आणि इट वॉज अ फॅन्टॅस्टिक टाईम. फॉर्म्युला 4 रेसिंग इंडियामध्ये नॅशनल लेवल माझी सुरू झाली. आणि देर वॉज नो लुकिंग बॅक. ते प्रेम अगदी वाढतच गेलं. मग मी खूप ऑटोक्रॉस रेसेस केले. मी रॅलीसाठी शिक्षण घेतलं फ्रॉम वन ऑफ द बेस्ट, द नॅशनल रेसर. आणि देन देर इज लाईक आता नॅशनल झालं, मग मनात आलं की इंटरनॅशनल झालं पाहिजे, आणि ती संधीसुद्धा मिळाली. लंडनला गेल्या वर्षी आय डिड माय फर्स्ट इंटरनॅशनल रेस. दॅट वॉज ऑल्सो फॅन्टॅस्टिक. आणि आता सगळ्यात मोठी रेस होणार आहे, ती आहे मार्चमध्ये. इट्स कॉल्ड द नेशन्स कप. आणि नेशन्स कप असं आहे की 26 कंट्रीजच्या मुली पार्टिसिपेट करणार आहेत, आणि मी इंडियाला रिप्रेझेंट करते. सो खूप धाकधूक होते, पण ट्रेनिंगसुद्धा चालू आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप इम्पॉर्टंट असतं की मोटर स्पोर्ट्ससाठी इट्स अ एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. आणि आय एम सो लकी की माझ्याकडे खूप चांगले स्पॉन्सर्स आहेत. जसे ह्यावर्षी नानोली स्पीडवे मला स्पॉन्सर करत आहेत.
लिटरली माझं सगळं मद्रासमध्ये माझी ट्रेनिंग होते त्यासाठी ते माझ्या पाठीशी आहेत सगळं ट्रेनिंग. इवन मला आता UK ला नेक्स्ट मंथ ट्रेनिंगला जायचं आहे. सो एव्हरीथिंग नानोली स्पीडवे इज डुईंग आणि आय एम रिअली थँकफुल फॉर देम. त्याच्या आधीसुद्धा माझ्याकडे भरपूर चांगले चांगले स्पॉन्सर्स होते, जसे HPCL आहेत, CISB आहे. सो हे लोक जेव्हा सपोर्ट करतात ना तेव्हा लिटरली यू नीड अन ॲथलीट नीड्स दिस काइंड ऑफ सपोर्ट. मराठी मुली या फील्डमध्ये फार कमी आहेत का आणि त्याचं कारण काय जर असेल तर? कारण मला स्पोर्ट्स संदर्भात तेवढी माहिती नाही, पण जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हे खूप ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आहेत सगळे. कारण गाड्यांबरोबर तुम्ही थेट जेव्हा खेळ, कारण आम्हाला सुनील शेट्टीच्या गाड्या बघायची सवय. उडणाऱ्या गाड्या रोहित शेट्टी आमच्या पण उडतात कधी कधी. लाईक लिटरली जेव्हा इनिशियली सुरुवात केलेली नाही, लास्ट ट्रेनिंगला पण बिकॉज जास्त नाही पण हो आमच्या पण टंबल होतात, पण वी आर क्वाईट सेफ, कारण का सेफ्टी सगळं प्रिकॉशन्स ते घेतलेले असतात. सो डेफिनेटली तुझा प्रश्न काय होता? नक्की प्रश्न म्हणजे याच्यामध्ये ना की मुली, मराठी मुली, ओके, तर त्यांचा सहभाग आणि जर त्यांना नसतील तर तो वाढवता येऊ शकतो का? अगदी अगदी. आणि त्यांना जर भाग घ्यायचा असेल तर? खूप सुंदर प्रश्न. कारण का मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काहीच इन्फॉर्मेशन नव्हती माझ्याकडे मोटर स्पोर्ट्सबद्दल इंडियामध्ये. आताही खूप कमी इन्फॉर्मेशन आहे. तर मला हे खरंच करायचं आहे, जे नवीन मुलं मुली आहेत त्यांना खरंच ह्या प्रोफेशनमध्ये या स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे. सो त्यांनी डेफिनेटली कम अँड कॉन्टॅक्ट मी अगदी मनापासून तुम्हाला हेल्प करीन. आणि खूप कमी मुली आहेत, पण रेसेस आमच्या एकत्र होतात मुलं आणि मुलींच्या. तर तेव्हा आम्ही हेच सांगतो की जेव्हा एक हेल्मेट डोक्यावर येतं ना, आणि तेव्हा कोणी तुम्ही सांगू शकत नाहीत की कोण मुलगा आहे रेसर आणि कोण मुलगी आहे. ती रेस त्याच लेवलवर खेळली जाते, त्याच ट्रॅकवर. इट्स अमेझिंग. कसा एक्सपिरियन्स होता? कारण मुळात असं आहे की हौस म्हणून, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये आता 2 व्हीलर चालवणं, 4 व्हीलर चालवणं हे काय फार मोठी गोष्ट राहील ना, सगळ्यांकडेच आता ऑलमोस्ट गाड्या असतात. पण रेसिंग म्हणून जेव्हा स्पर्धा म्हणून जेव्हा आपण हे चालवतो त्यावेळेला ते एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं आणि एक त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर पण असतो जो आपल्या थेट जीवनाशी कनेक्ट असतो. तर तो एक्सपिरियन्स किंवा त्या बाबतीतली जे एक धैर्य लागतं ते कसं काही आलं? आय थिंक आईकडून आलंय, हो, किंवा आजीकडून सुद्धा. माझी आजी शी वॉज वन ऑफ द फर्स्ट, त्याही ॲक्ट्रेस होत्या गंगूबाई. त्यांची शी वॉज वन ऑफ द फर्स्ट ॲक्ट्रेसेस ज्यांनी स्वतः आपले स्टंट्स केले त्यावेळेस, म्हणजे सायलेंट फिल्म्स, डॉटर ऑफ मराठा, रक्ताचा सूड वगैरे. तर आय थिंक तिकडून ते आलंय. आई पण बिनधास्त आहे अगदी, तर तिने मला कधीच थांबवलं नाही. पण आईचा एक डायलॉग म्हणजे इतकं मजा, मी एकदा चालले होते रेसला आणि आई म्हणे की, आणि नुकताच माझा मोठा ॲक्सिडेंट झालेला, म्हणजे वर्षभर लागलं मला रिकव्हरीला. तर आई मला अगदी प्रोत्साहन देत होती, जा मनीषा पहिली आहे, आणि जाता आता म्हणाले जरा हळू चालव. तर असं ते आईचं प्रेम होतं, ते कळलं मला. पण खूप ह्याच्यासाठी इमोशनल सपोर्ट गरज असते, कारण का इट इज अ रिस्की स्पॉट. कधी काय होईल, कुठल्या टर्नला काय होईल, तुमच्या चुकीमुळे किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे ते सांगता येत नाही. बट सेफ्टी नॉर्म्स खूप घेतले जातात. तुम्हाला डेफिनेटली आय थिंक रस्त्यापेक्षा इथे खूप जास्त सेफ्टी आहे असं सांगताय. नक्कीच. या क्षेत्रात येणारी मुलगी, अभिनय क्षेत्र असो, कार रेसिंग सारखं क्षेत्र असो, मी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे. कारण आज आपण स्त्रियांवर होणारे अत्याचार जे आहेत, आमच्यासारख्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी ह्या घटना बघत असतो की खूप वाईट पद्धतीनं हे अत्याचार घडत असतात. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं असं वाटतं की डेअरिंगच असलं पाहिजे किंवा ताकदच असली पाहिजे किंवा त्या समस्यांना ठामपणे उभं राहण्यासाठी एक पद्धतीचं ट्रेनिंगच असलं पाहिजे. तुमचं मत काय? अगदी बरोबर, अगदी बरोबर. जसं मी सांगितलं मार्शल आर्ट्स वगैरे, सो आय थिंक एक बेसिक सेल्फ डिफेन्स तर सगळ्या मुलांनी सुद्धा शिकलाच पाहिजे. कारण का काय होतं, त्याने ना तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो की बाबा मला माहिती आहे की मला काही मूव्ज येतात, मी स्वतःचं प्रोटेक्शन थोडंफार करू शकते. त्याने कॉन्फिडन्स आल्यावर समोरचा जो व्यक्ती असतो त्याला थोडंसं दडपण येतच. तर डेफिनेटली आय बिलीव्ह एव्हरी वन शुड डू दिस. आणि काही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे तुम्ही जाल तर तुम्ही म्हणता की कधी म्हणजे मुलींना त्रास होतोच, पण कम ऑन गर्ल्स, आता आपल्याला घाबरून चालणार नाही आहे.
देवीचे आता रूपच रडायचं आहात. नाही, लढायचं. लढायचंच आहे नेहमी, अगदी म्हणजे रणांगणातच आहात असा विचार करा आणि उतरा ज्या क्षेत्रात उतरायचंय आणि डेफिनेटली बी ब्रेव्ह. नक्की. अजून एक क्षेत्र तुम्ही पादाक्रांत केलेलं आहे आणि ते म्हणजे तुम्ही मोटिवेशनल स्पीकर पण आहात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तशा पद्धतीच्या कार्यक्रमांना पण जात असता, तुम्हाला इन्व्हिटेशन्स येतात आणि तुम्ही ती स्पीचेस देत असता. तर आता आणखीन एक वेगळं एक भाग व्यक्तिमत्वाचा, तो कसा काय आला तुमच्यामध्ये? मी सांगेन वन लाईफ डू इट ऑल. खरंच म्हणजे एवढंसं आयुष्य आहे, त्यात जे काय करायला मिळेल करा. टेडेक्स नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही ऐकलं असेल. त्यात माझा स्पीच झाला आणि तो लोकांना इतका आवडला आणि ते मला समोरूनच ऑफर येऊ लागल्यात की प्लीज आमच्यासाठी वगैरे कराल का आपण. आणि मी पहिल्यांदा विचार केला की हे म्हणजे कसं माझ्या थ्रू. पण मग नंतर मला हे जाणीव झाली की आपल्यामुळे, आपल्या 2 शब्दांमुळे कोण एक मुलगी कुठेतरी, एक मुलगा कुठेतरी मोटिवेट झाला, त्यापेक्षा मोठी काय चीज आहे. तर त्यामुळे मग मी हे सुरू केलं. इट्स अबाउट माय लाईफ, माय जर्नी. आणि काही हे ती एक स्टेज असते ना, बी एट कॉर्पोरेट्स म्हणजे कॉलेजमध्ये पण मी देते, कधी कधी कॉर्पोरेट्सला पण देते. कुठल्याही स्टेजला वन शुड बी अ स्टुडंट. म्हणजे मीही, तुम्ही मला काही आज शिकवत असाल, मी दोन्ही सगळं काम बाजूला ठेवून शिकीन. तर शिकायला काही वय नसतं. सो मी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देत असते माझी स्पीच. सो इट्स फन. खूप अप्रिशिएट होतात आणि मला आनंद होतो त्या गोष्टीचा. नक्कीच. नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये आपण आहोत. नवदुर्गा नावाचा आपला कार्यक्रम आहे, त्यामुळे उत्सवाबद्दल आपण आता थोडंसं, कारण हा खरंच खूप ऊर्जेचा उत्सव आहे, सकारात्मकतेचा उत्सव आहे. आणि हा उत्सव तुम्ही कसा साजरा करता, तुमची पद्धत काय, किंवा तुम्ही हे जे सगळं हा जो काळ असतो नवरात्रींचा, तो कसा एन्जॉय करत असतो? लहानपणापासून ना आईकडून छान छान गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्या म्हणजे नवदुर्गांच्या गोष्टी, त्या गोष्टीच किती मोटिवेट करतात. हे सण गरजेचे आहेत, कारण का लहानपणापासून हे जे आपण आता बोललो ब्रेव्हरी वगैरे, ते हे लहानपणापासून जर आपण ह्या गोष्टी ऐकल्या तर अजून खरंच आतून येतं ते. तो दुर्गे माता तर सगळ्यात प्रथम म्हणजे सगळंच आहे हो. म्हणजे मोठे मोठे देव पण घाबरले की तिच्याकडेच जातात मदतीला. तर डेफिनेटली तिच्या एवढी इन्स्पिरेशन, मोटिवेशन कोणाकडून नाही मिळणार आपल्याला. तर ते इन्स्पिरेशन घ्या, छान छान गोष्टी वाचा, एकमेकांना शेअर करा आणि इन्स्पायर व्हा आणि मजा करा. त्या छान सुंदर सुंदर आपल्या देवीची गाणी आहेत, त्याच्यावर मी नाचते आणि दिल खुलास, म्हणजे इतकं मजा येते सगळ्या आपल्या मैत्रिणींसोबत वगैरे. तर डेफिनेटली एन्जॉय फ्रॉम दिस फेस्टिवल आणि खूप काही शिका. नक्कीच. खूप छान अशा पद्धतीची माहिती आणि काही घेण्यासारखं सुद्धा आपल्याला आजच्या चर्चेतून निश्चितपणानं मिळालेलं असेल. मनीषा यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. मनीषा, आमच्या परिवाराकडून, जय महाराष्ट्राच्या परिवाराकडून, आमच्या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बोललात, त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. सगळ्यांना आभार, मला इथे बोलवलं आणि सगळ्या माझ्यासोबत जोरात बोलाय. जय माता दी. जय माता दी. तर कार्यक्रमात नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नव्या नवदुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.